या फॅमिलीतला एक असा पर्सन जो खरंच या सगळ्यांना शिस्त लावतो आणि तो मालक सुद्धा आहे या घराचा, सुजय. तर सुजय हा खरंच इतका शिस्तप्रिय मुलगा, इतका डिसेंट की कुठल्याही मुलीनं प्रेमात पडावं पटकन. यांच्याही घरात एक सुजय आहे. भेटूयात त्या सुजयला. सुजय सुजय मागे मागे. सुजय इकडे. सुजय सुजय अरे बहुत सुजय है यार. कल रात को इतने बार गिरा, बहुत सुजय है. काय आहे? ठरव कुठे घालायचं. नंतर जमेल नंतर. हा बर. सुजय गळ्यात काय घातलंय? पेंडरू. काय? पेंडरू. त्याच्या बरोबर लॅपटॉप पण आलाय. हा त्याचा तो आला, मी नाही आणलं. त्याचा तो आला माझ्या मागे. त्याचा तो कसा काय आला? मी माझ्या मित्राला सांगितलं माझ्या पेंडरूर मध्ये गाणे टाकून दे. त्याने गाणे टाकायला असं पेंडरू घेतला, त्याच्यात टाकलं. मला कंटाळा आला, मी माझं पेंडरू घेऊन आलो. त्याच्या बरोबर हा आला मागे मागे असं. पेंडरू? अरे पेंडरू नाही ते, मग स्पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह म्हणे. पेंडरू. तुझा बघ बाबा काय ते. मी तुझे मागे. इथे रेश्मा बसलेली आहे, इकडे एक रेश्मा आहे. रेश्मासाठी जोरदार टाळ्या. गरमा गरम कांदे पोहे या बाबू भैया. परत करा हे सगळं, परत करा. आवाज नाही आला, परत करा. पटपट पटपट कांदे पोहे खाऊन मी सगळ्यांसाठी कांदे पोहे केले. ओ बाबू भैया. तुला रेश्मा करायची. हा कुठला आवाज काढते? सुनील शेट्टीचा मध्ये मध्ये. ठीक आहे बाबू भैया. रेश्मा काय काय चाललंय? सगळ्यांनी पटपट कांदे पोहे खाऊन घ्या. मी पटकन कांदे पोहे केले सगळ्यांसाठी. सुजय बस पटकन चल बाबा. मी बसूनच आलोय. ताई कळत बाबा. ताई काय रे? अजून काही आहे का खायला? शिव्या आहेत देऊ. मग त्याची खीर करून दे. काय शेवया आहेत ना? अरे शेव्या नाही रे आशू, शिव्या म्हटलं मी. शिव्या काय सांगितलं? तुम्ही पटपट सगळ्यांनी खाऊन घ्या, परत फुकट जातील आणि मग ते थंड होतील, गार होतील. खाऊन घ्या सगळ्यांनी. एक मिनिट, मला ह्यातलं कुणीतरी शेंगदाणे वाटीत काढून देईल का? ओ मुझे अलग से चखना है. अरे मी त्याच्यात शेंगदाणे घातलेच नाहीये रे सुजय. काय असं याच्यात शेंगदाणे नाही. मी घातलेच नाहीये सुजय याच्यात. आबा बघाव काय चाललंय याचा. आबा तरी मी सांगत होतो त्यांना, अरे शिऱ्याला एक मिनिट, शिरा नाही, पोया. पोहे ह्याच्यात शेंगदाणे नाहीत, मग मी शेंगदाणे म्हणून खाल्ले ते काय? चिंचोके. चिंचुके टाकले पोह्यात. चिंचुके टाकले. चिंचुके. अरे चिंचोक ते बाजूला काढून खा ना. एकच मिनिट. संपली वेळ तुझी. एक मिनिट. पकड डॉक्टर निलेश साबळे इकडे. काय चाललंय माझ्या पंचामध्ये हा माणूस का वाजवतो? मला सांग, हा माणूस माझ्या पंचामध्ये का वाजवतो? त्याला तू पंच करायला ठेवला का म्युझिक करायला ठेवला? मला एक मिनिट. डॉक्टर निलेश साबळे. डॉक्टर निलेश साबळे, शेवटचं सांगतोय. आज काय तो फैसला झाला पाहिजे. एक तर ह्याला काढ, नाही तर मला काढ. तू घरी जा. ओके, हाच माणूस पाहिजे फायनल. आता ॲनाला भेटायचं तेवढं राहिलेलं आहे. ॲनाच राहिलेली आहे. बघूया यांच्या फॅमिलीतली ॲना कशी आहे. ॲना
फक्त काय ही आहे नाही ही 4 आहे. ए आशू हा बघ ना मला काय पिकतो. पिकतो? आमच्याकडे तर काहीच पिकत नाही, सगळा दुष्काळ आहे तिकडे विदर्भात. आम्ही काहीच पिकतो. आशू मला एक क्वेश्चन पडलाय. लगेच उचलून घे. नाही माझ्या माइंड मध्ये एक प्रश्न आहे. हे तुहिरे म्हणजे काय? व्हॉट मीन तुहिरे? अरे वेळ आहे तू. तू रे म्हणजे कसं राहते ना, मी सांगतो म्हणजे असं असतात ना, आपण म्हणतो ना हे माझी आहे तर माही रे, तुझी आहे तर तू रे, असं राहते. संजय जाधव सरांना मी खास म्हणजे आभार मानणार आहे, ही विदर्भाच्या भाषेवर पिक्चर बनवला. अरे तू रे माही रे असं राहत ते. अच्छा वा वा. पण मला प्रश्न एक वेगळा आहे की दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे 3D यांचं 3D आहे, तुमचं 3G का? हा पटकन डाउनलोड व्हायला पाहिजे म्हणून. अरे 3Gचा लॉंग फॉर्म काय आहे तुमच्या? 3G म्हणजे ग्रँड गोष्टी चिकन गुनियादारी. 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 बस बस थांब ना, ते किती बेसूर गातात. ग्रँड गोष्टी चिकन काय आलंय मध्येच? काय नाही, चिकन मला खूप आवडतं, त्याचा काही संबंध नाही, बाकी मला आवडतं म्हणून आहे. ग्रँड गोष्टी म्हणजे ग्रँड गोष्टी म्हणजे नाही का, एकदम घट्ट मित्र असतील तर आपण काय म्हणतो, त्यांच्यात एकदम ग्रँड दोस्ती आहे. नाही का, आपला एखादा मित्र असतो तो सॉलिड असतो तर आपण काय म्हणतो, त्या मित्रामध्ये ग्रँड गोष्टी आहे. तसं ते ग्रँड गोष्टी दुनियादारी. अच्छा असं आहे ते असं आहे ग्रँड ते. गोष्टी दुनियादारी. Yes. वा वा, मला हे तुमची फॅमिलीच खरं तर आवडली. ए बाई काय झालंय तुझं हे? ए, हिंमत असेल तर शेंगदाणा खाऊन दाखव. ओके माय मिस्टेक. ही गप्पा बसा, काय चालली फालतूपणा चला तुमचा? इकडे गप्पा सारखं बसा. थोडे सगळे. हा. तर मला हे विचारायचं आहे की मग आशु तू सांग, तुम्ही सगळेजण एकत्र राहता एका ठिकाणी? हो आम्ही एकत्र राहतो. कुठे राहता? म्हणजे ज्यांच्या घरच्या गावाला गेलं असेल त्यांच्या घरी. म्हणजे असं घराला कुलूप दिसलं की आम्ही लगेच तिकडे घुसतो आणि तिकडे राहतो. तेवढी आज माहितीये का, आम्ही संजय दादा यांच्या घरी राहणार आहे. का? कारण ते सांगलीला आलेले आहेत. त्यांच्या घरी राहणार आणि मस्त मजा करणार. तुला माहितीये का, त्यांच्याकडे मस्त कलेक्शन आहे शाहरुखच्या सीडींचं. पिक्चर बघू आपण. आई शपथ, हा. मला ना तो शाहरुखचा पिक्चर माझा बघायचाच राहून गेला यार. कुठला रे? तो प्यारवाली लव्ह स्टोरी. तो बघूया आपण. हा चालेल. मी मराठी, झी मराठी.